करू. ही गाळणी आहे, त्याच्यावरती मस्लिन क्लॉथ ठेवायचा आणि हे दही घ्यायचं चक्का करण्यासाठी ना. हो, आपल्याला हे दह्यामधनं सगळं पाणी काढून टाकायचं, त्याला हंकड पण म्हणतात आणि चक्का पण बोलतात. हे चिकन आपण वॉश करून घेतलंय चांगलं पहिले पण, आणि आता कापल्यानंतर पण परत आपण वॉश करून घेऊ. आता आपल्याला हे चिकनचे ना बारीक असे पीस कट करून घ्यायचे फ्राय करण्यासाठी. बारीक असे आपल्याला पीस करून घ्यायचे फ्राय करण्यासाठी असे. हे चिकन मी आज आहे ना 750 ग्राम घेतले. हे चिकन ब्रेस्ट आहे. एवढं आहे ना पॅकेट. एवढं. हे मस्टर्ड ऑइल आहे, 2 टेबलस्पून घ्यायचं. मस्टर्ड ऑइल म्हणजे मोहरीचं तेल. आता काश्मीरी मिरची 2 टेबलस्पून. काश्मीरी आहे ना. ही आलं लसूण आणि थोडीशी कोथिंबीर ती पेस्ट घ्यायची 2 टेबलस्पून. आलं लसणाची पेस्ट ना. थोडीशी कोथिंबीर आहे त्यात. आता धणे पावडर घेतो 1 टेबलस्पून आहे. आता जिरं पावडर थोडीशी हळद, थोडा गरम मसाला, थोडंसं काळं मीठ, आमचूर पावडर आहे ना. थोडीशी कसुरी मेथी. हेच मॅरिनेशन चिकन टिक्का. हेच मॅरिनेशन सेम. आता ह्याच्यामध्ये आपण लिंबू टाकणार आणि हंकर टाकणार. हे सेम तंदुरी चिकन आणि चिकन टिक्का मसाल्याला वापरतो. थोडीशी कोथिंबीर घेतली आहे आणि 4-5 पानं पुदिन्याची घेतली. कोथिंबीर आणि थोडा पुदिना एक जीव करू आपण. थोडं हंकर टाकणार आहे. हे चिकन आता टाकणार आहे. अर्धा लिंबू आहे ना. मीठ टाकायचं. आता आपण पूर्ण मॅरिनेशन करून 1-2 तासासाठी मॅरिनेट करून ठेवून द्यायचं. कोयला आहे ना. कोळसा आहे चिकनच्या मध्ये ना. आता ह्याच्यावर थोडं तूप टाकायचं आणि असं झाकण ठेवायचं. आता फ्राय करण्यासाठी फक्त नॉनस्टिक याच्यात कमी तेल लागतं. 1 ते 1.5 पळीच लागतं. हे आपलं झालं. आणि आता आपल्याला हे फ्राय करायचं. गॅस मोठा करून फ्राय करायला घ्यायचं. आता हे आपल्याला हे करायचं, फ्लिप करायचं. हाय फ्लेमवरती 3-3.5 मिनटं शिजवायचं एक साईडने आणि मग परत फ्लिप करायचं. मग झालं. फ्लिप केल्यानंतर परत 3-3.5 मिनटं ठेवायचं हाय फ्लेमवरती. आत्ता फ्लिप करतोय म्हणून मी फ्लेम लो ठेवली. आता परत मी फ्लेम हाय करणार. आपले शिजले आहे पूर्ण. जेव्हा आता तुटतं आहे पूर्ण. आता हे आपण काढायचं. सँडविच पण हे सेम चिकन आपण हे
ह्याचे श्रेड करायचं आणि ह्याच्यामध्ये मेयोनीज टाकायचं आणि तुम्ही ह्याचं ब्रेडमध्ये टाकायचं. चिकन शोरमा पडला काय होऊ शकतो शोरमा. हो ह्याचं सेम प्रोसेस आहे. एक साईडने 3-3.5 हाय फ्लेमवरती कुक करायचं, परत फ्लिप करून सेम टाईम 3-3.5. असंच हे बाकीचे पण करणार ना फ्राय. हो.